आज आपण पाहणार आहोत सेंटेन्स फॉर्मेशन। आपल्याला एखादा वाक्य मराठीमध्ये दिलं आहे, त्याचे आपल्याला इंग्रजीमध्ये रूपांतर करायचं। तर कसे करतात? सोपे सोपे वाक्य आहेत बघा, वाचा। माझ्याकडे एक पेन आहे, माझ्याकडे एक चेंडू आहे, माझ्याकडे एक पुस्तक आहे, माझ्याकडे एक गाय आहे। आता या ठिकाणी तुम्हाला सारखे सारखे शब्द कोणकोणते दिसतात का? सगळ्या वाक्यात एक सारखे शब्द कोणकोणते आहेत? माझ्याकडे, अजून एक, अजून म्हणजे तीन शब्द पाय एक सारखे आहेत ना, फक्त एकच शब्द आहे तो वेगळा आहे ना। त्या तीन शब्दासाठी इंग्रजीमध्ये कॉमन राहतील तिन्ही शब्द सगळ्या ठिकाणी, फक्त हा एक शब्द बदलणार आहे। तर त्यासाठी काय करतात? माझ्याकडे एक, तर त्यासाठी वापरतात आय म्हणा, हॅव, एक साठी अ, आय हॅव अ। आता पेन आहे, पेनला काय म्हणतात इंग्रजीत? पेन, आय हॅव अ पेन। आता इकडे घालून मग आपण सांगा आय हॅव अ, आय हॅव अ। चेंडूच्या जागी काय लिहून आपण आता इंग्रजीत बॉल, B-A-L-L, बॉल। व्हेरी गुड। माझ्याकडे एक पुस्तक आहे, काय लिहून आपण सांगा आय हॅव अ। पुस्तकासाठी काय? पुस्तकासाठी ओके, बुक। माझ्याकडे एक गाय आहे, सांगा आय हॅव यासारखे तुम्ही मराठीमध्ये 10 वाक्य लिहा। किती वाक्य लिहायचे? 10, आणि त्याचे इंग्रजीमध्ये भाषा